शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. शहरातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी 23 कमिशन एजंटला कोर्टात पाठवलं. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे. याशिवाय दारूच्या 6 ठिकाणी छापे टाकून दारू बनवण्याचं साहित्य नष्ट केलं आणि मालकांवर गुन्हेही दाखल केलेत. 2 मटका केंद्रांवरही पोलिसांनी धाड टाकली. 34 रिक्षा जप्त करून पोलीस स्टेशनला जमा केल्या आहेत. अवैध व्यवसायासाठी भाड्यानं जागा देणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई झाल्यास अवैध व्यवसायांना चाप बसेल. पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली या कारवाया करण्यात आल्या. शहर पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देशमुख, परिवहन विभागाचे निरीक्षक जोशी तसेच पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, विक्रांत कचरे, विजयसिंग ठाकूर, धाकराव आदी अधिकाऱ्यांसह जवळपास 100 कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. 11 गुन्हेगारांना शिर्डीतून तडीपार करण्यात आलं आहे आणि त्यांची तपासणीही सुरू आहे. विना नंबर वाहनावरही कारवाया करण्यात येणार आहेत. 2 पोलीस जीप आणि अनेक मोटारसायकल पेट्रोलिंग करत आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कारवाया नियमित सुरू राहतील, असं नव्यानेच दाखल झालेले पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी सांगितलं.